डीबीटी इनेबल आहे का नाही ते कसे चेक करायचे असते आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. करायचं आहे NPCI हे सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला पहिलंच नाव दिसेल NPCI. इथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल. इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये 3 लाईन दिसत आहे. इथे क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला कस्टमर या नावावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बरेच ऑप्शन दिसेल. भारत आधार सीडिंग्स इनेबल या नावावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच आधार सीडिंग अकाउंट डिटेल्स इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथेच आधार सीडिंग्स डिसीडिंग अकाउंट डिटेल्स त्यानंतर आधार मॅप स्टेटस त्यानंतर आधार मॅपिंग हिस्ट्री रिक्वेस्ट स्टेटस चेक इथे तुम्हाला हे ऑप्शन दिसेल आहे. तर तुम्हाला आधार मॅपिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. कसे करायचे आहे त्यांचे इथे आधार नंबर्स तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे स्केप्सच्या टाकून घ्या. चेक स्टेटस यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे OTP सेंड केला जाईल. तुमच्या मोबाईलवर दाखवेल आधार नंबर्स तुमचे आधार नंबर्स त्यानंतर आधार इनेबल्स डीबीटीस म्हणजे तुमच्या इथे इनेबल फॉर डीबीटी इनेबल असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाईल. नाहीच त्यानंतर इथे तुमचं बँकचे नाव दाखवेल. बरेच काही इथे तुमच्या हे सगळं डिटेल दाखवेल तर तुमची डीबीटी इनेबल आहे.